विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात काल मुंबईच्या रस्ते घोटाळ्याच्या लक्षवेधीने झाली। रस्ते घोटाळ्यावरून काल नारायण राणेंनी लक्षवेधी मांडली। मुंबईतील रस्ते घोटाळ्यात 9,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत राणेंनी रस्ते घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची मागणी केली। रस्त्याच्या कामांचं कंत्राट देताना पालिकेच्या वेगवेगळ्या समित्यांच्या सदस्यांचे हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप राणेंनी केला। यावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी गरज पडल्यास सीबीआय चौकशी करू असं आश्वासन दिलं। राणेंनी नेमकं काय म्हटलंय आणि त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील काय म्हणाले? आणि या अनेक कंपन्यांमध्ये राजकारणी माणसं पार्टनर आहेत। हे रस्त्याची कामं जी कंपनीची नावं आपण सांगितली त्यामध्ये काही माजी स्टँडिंग कमिटीचे चेअरमनच आहेत पार्टनर। तर याची चौकशी होणं आवश्यक आहे। सभापती महोदय, याच्यामध्ये मी आधीच सांगितलं की याची चौकशी आपण ह्या प्रोसिजरची सुद्धा करू। त्यामध्ये अनेक पैलू आहे, पोलीस तपासावरती सुद्धा केस आहे, तर ह्यामध्ये सगळं उघड दिसू शकतं। एक मिनिट सभापती महोदय, देतो तुम्हाला नक्कीच नाही, सीबीआय चौकशीची गरज सभापती महोदय जर गरज पडली तर करू, पण सध्या हाच तपास अजून व्हायचा आहे आणि आतापर्यंतचा तपास हा अगदी योग्य पद्धतीनं झालेला आहे। नो हेल्मेट नो पेट्रोलवरून राज्यभर गोंधळ सुरू असताना आता विधानसभेतही या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी घेतलेल्या निर्णयाला खीळ बसण्याची शक्यता आहे। रावतेंच्या या निर्णयाला पेट्रोल पंप चालकांचा मोठा विरोध आहे। त्यामुळे या संदर्भात चर्चा करून मार्ग काढण्याचे आदेश मंत्र्यांना देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। अजित पवारांनी या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला। हेल्मेट सक्ती गरजेची आहे, पण त्यासाठी सरकारला असा नियम करता येणार नसल्याचं अजित पवारांनी विधानसभेत सांगितलं। हेल्मेट असल्याशिवाय पेट्रोलच देणार नाही हे कशामध्ये बसत नाही। ठीक आहे, हेल्मेट असलं पाहिजे, त्यांचा जीव त्या ठिकाणी वाचला पाहिजे, ह्याबद्दल दुमत नाही। परंतु दुचाकी वाहनांच्या मध्ये आणि पेट्रोल डीलर्स असोसिएशन मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्याच्यावर अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये सरकारने लक्ष त्या ठिकाणी घातलं पाहिजे। ही जी परिस्थिती यातनं उद्भवलेली आहे ती परिस्थिती पाहता मी आजच त्यांना सांगेल की त्यांनी चर्चा करून यातनं मार्ग काढावा आणि त्यातलं एवढंच मला या सभागृहाच्या माध्यमातून सांगायचं की भावना त्याच्या मागची शुद्ध आहे, चांगली आहे। जास्तीत जास्त लोकांनी हेल्मेट घालावं अशी भावना आहे, पण या पद्धतीने ते करता येईल किंवा नाही करता येणार याची फिजिबिलिटी तपासून पाहिली जाईल आणि त्याच्या आधारावर पुढची कारवाई केली जाईल।